हाय, हॅलो फ्रेंड्स. आज ना आपण अगदी मस्त असं 1 किलो प्रमाणात वांग्याचं लोणचं बघणार आहोत. वजनी प्रमाणसुद्धा सांगणार आहे आणि टेबलस्पूनने सुद्धा. हे लोणचं ना अगदी वर्ष दीड वर्ष अजिबात खराब होणार नाही, या पद्धतीने आपण हे लोणचं बनवणार आहोत. तुम्हाला जर 1 किलो बनवायचं असेल किंवा 10 किलो या प्रमाणात बनवलं ना तर खूप छान टेस्टी असं हे लोणचं तयार होतं. तुम्हाला जरी बिझनेससाठी बनवायचं असेल तरीसुद्धा बिझनेस आयडियासाठी खूप उत्तम आहे. नक्कीच ट्राय करून पहा. अगदी जबरदस्त असं वांग्याचं लोणचं तयार झालेलं आहे आणि खूप टेस्टीसुद्धा. कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या मी मध्ये मध्ये सांगत असते, याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं आहे त्यांच्यासाठी मनापासून थँक्यू. तर इथे ना मी काळी वांगी घेतलेली आहेत या पद्धतीची 1.5 किलो प्रमाणात. 1.5 किलो वजनाची वांगी घेतली ना अगदी 1 किलो प्रमाणात तुमचं हे लोणचं तयार होऊन जाईल. तर वांगी घेतेवेळी काय करायचं, अशा पद्धतीने जून वांगी घ्यायची आणि ती थोडीशी ताजीच घ्यायची, म्हणजे त्यांचा देठ हिरवागार असेल अशी ताजी घ्यायची. देठांना बघू शकता अगदी काटेरी वांगी आहेत, ही खूप टेस्टी लागतात लोणच्यासाठी. तर ही वांगी घेऊन धुवून घ्यायची, सुकवून घ्यायची आणि नंतर पुसून ही कट करून घ्यायची आहेत. तर याचा मी देठ कट करून अशा पद्धतीने कट करून घेणार आहे. काही जण काय करतात, देठ कट करतात पण त्याचा जो हिरवा भाग आहे ना वांग्याच्या साईडला तो तसाच ठेवतात आणि काही जण काढून घेतात. तुम्हाला जसं हवे असेल ना देठासकटसुद्धा कट करून घेऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने देठ कट करून घेऊन हिरवा फक्त भाग घेऊन कट केला तरीसुद्धा चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तर या पद्धतीने ना मी ही वांगी कट करून घेणार आहे. आता वांगी कट करतेवेळी जास्त जाड कट करायची नाहीत, अगदी या पद्धतीने मध्यम आकाराचे स्लाइस कट करायचे. तर इथे व्हिडिओत मी दाखवत आहे या पद्धतीने ना, जास्त मोठा नाही किंवा जास्त पातळ नाही, या पद्धतीने याचे स्लाइस करून घेतलेले आहेत. आणि वांगी घेतेवेळी शक्यतो जून वांगी घ्यायची, त्याच्यातील आतील बिया ज्या आहेत त्या घट्ट झालेल्या असतात बघा, अशी जून वांगी घ्यायची. म्हणजे जास्त दिवस झालेली वांगी टिकायलासुद्धा छान टिकतात आणि वर्षभर अजिबात वांग्याचं लोणचं खराब होत नाही. नाहीतर कोवळी वांगी घेतलात ना तर लोणचं अगदीच लवकर खराब होतं, 6 महिनेसुद्धा टिकत नाही. तर ह्याचा जो हिरवा भाग आहे ना तो सुद्धा तुम्ही काढून कट करून घेतला तरीही चालेल. आणि तुम्हाला अशा जर मोठ्या मोठ्या फोड्या हव्या असतील तर असं वांग्याचा फक्त स्लाइस करून घेऊ शकता, किंवा मग लहान फोड्या हव्या असतील तर मधून वांगं कट करून घ्यायचं अर्धं आणि त्या लहान फोडीसुद्धा करून घेऊ शकता. तुम्हाला जसं वांग्याच्या फोडी हव्या असतील लहान किंवा मोठ्या तशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता. पण अशा पद्धतीने पातळच स्लाइस कट करून घ्यायचे, मोठे मोठे जाड ठेवायचे नाहीत, नाही तर वांगी सुकायला पण टाईम लागतो आणि ती टिकणारसुद्धा नाहीत. तर या पद्धतीने तुम्ही 2 कट मारून घेऊन असे 2 पीससुद्धा करून घेऊ शकता. तर सर्व वांगींना मी व्यवस्थित अशी एकसारखी पातळ स्लाइस ठेवून कट करून घेणार आहे. तर या पद्धतीने सर्व वांगी मी व्यवस्थित अशी कट करून घेते. वांगी जून असेल तरच ती जास्त दिवस टिकतात, लक्षात घ्या. कोवळी जर वांगी असतील तर ती जास्त दिवस टिकत नाहीत, त्याचं महिना दीड महिना तेवढंच लोणचं टिकतं, जास्त टिकत नाही. तर सर्व वांगी मी या पद्धतीने लांब लांब स्लाइस करून घेतले, जास्त मोठे नाही किंवा जास्त पातळ नाही. आता काय करायचं, एखादी परात घ्यायची किंवा मग एका कॉटनच्या कपड्यावरती तुम्ही ही वांगी सुकवून घेऊ शकता. तर या पद्धतीने थोडासा स्पेस ठेवून जागा सोडून अशी ही वांगी सर्व पसरवून घ्यायची. पसरते वेळी एकामेकावरती ठेवायची नाही स्लाइस, अगदी सुटसुटीत अशा पद्धतीने ठेवून घ्यायची. एकामेकावरती ठेवलं तर काय होतं, वरचं वांगं सुकतं पण आतील जे वांगं आहे ना ते वाळत नाही, सुकत नाही. याच्यासाठी हे 2 तास कडक उन्हामध्ये मी सुकवणार आहे. तुमच्याकडे जर ऊन येत नसेल, उन्हामध्ये सुकवायचं नसेल तर रात्रीचं जेवण झाल्यानंतर वांगी कट करून घ्यायची आणि ती एका कॉटनच्या कपड्यावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायची आणि रात्रभर फॅनखाली ठेवून घेतलात ना तरीसुद्धा छान सुकतात. तशी भरपूर अशी वांगी आहेत, त्याच्यासाठी एका परातीत आली नाही, त्याच्यासाठी ना मी एका टिपेवरती कॉटनचा कपडा अंथरून घेतला आणि त्याच्यावरती ही वांगी सर्व व्यवस्थित अशी पसरवून घेतली आणि 2 तासासाठी ही उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहेत. तर भरपूर प्रमाणात वांग्याचं लोणचं घातलेलं आहे, याच्यासाठी 2 तास कडक उन्हामध्ये सुकवून घ्यायचं. तर छान सुकल्यानंतर नाही वांगी अशा पद्धतीची दिसतात, जास्त त्याच्यातील
रस आहे तो कमी झालेला नाही. बघू शकता या पद्धतीने ही सुकल्यानंतर वांगी दिसतात. तर अशा पद्धतीची नाही सुकल्यानंतर वजन पण कमी होतं आणि त्याची क्वांटिटीसुद्धा कमी होते. आता इथे एक पॅन गरम करून ठेवलेला आहे करायला. त्याच्यामध्ये ना तर इथे मी मोहरी घेतलेली आहे, जी घरची गावरान मोहरी असते ना फोडणीसाठी आपण वापरतो ती मोहरी घेतलेली आहे. आता ही टेबलस्पूनने 7 टेबलस्पून एवढी मी मोहरी घेणार आहे आणि वजनी म्हणाल तर 70 ग्रॅम एवढी ही मोहरी आहे. तुम्हाला जर मोहरी वापरायची नसेल तर मोहरीची डाळ विकत जी मिळते ना बाजारात ती वापरली तरीसुद्धा चालेल. तर मी शक्यतो ना घरी जे लोणचं बनवत असते त्याच्यामध्ये घरची मोहरीच वापरत असते, जे की गावरान आहे आणि टेस्टसुद्धा छान लागते. तर इथे 7 टेबलस्पून एवढी मी मोहरी वापरलेली आहे आणि वजनी प्रमाण 70 ग्रॅम एवढी मोहरी आहे. आता याचं तुम्हाला प्रमाण कमी थोडंसं केलं तरीसुद्धा चालेल किंवा एखादा चमचा एक्स्ट्रा वाढवलात तरीसुद्धा चालेल, पण मी जितकं प्रमाण घेतलं आहे ना तितकं अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि लोणचंसुद्धा खायला अगदीच टेस्टी झालेलं आहे. तर ही मोहरी 1 मिनिटभर मी इथं गरम तव्यावरती भाजून घेणार आहे. गॅस अगदी स्लो ठेवला आहे, जास्त मोठा ठेवलेला नाही. स्लो गॅसवरती ही 1 मिनिटभर मोहरी भाजून घेणार आहे, म्हणजे त्याच्यातील जो दमटपणा असतो थोडासा मॉइश्चर असेल किंवा दमटपणा असेल तो निघून जाईल आणि अगदी छान असं ही टिकण्यासाठी सुद्धा मदत होते आपल्याला. आता मोहरी भाजून थंड करायला साईडला ठेवून दिली. आता त्याच पॅनमध्ये मी तेल गरम करून घेणार आहे. तेल अगोदरच गरम करून घेतलं ना तर लोणचं बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तर इथे 240 ml हा कप आहे. तर ह्याने तुम्ही जे रोजच्या फोडणीसाठी तेल वापरताना कोणतंही शेंगदाण्याचं किंवा सूर्यफुलाचं किंवा सोयाबीन ऑइल जो रोजच्या जे फोडणीत वापरता तेच वापरलं तरी चालतं. मी रोजच्या फोडणीचंच तेल वापरलेलं आहे, शेंगदाणा तेल. तर हे 240 ml एवढं मी तेल घालून घेतलं आहे आणि हे छान कडकडीत गरम करून घ्यायचं. कडकडीत गरम झालं ना तर इथे हिंग घेतला आहे, तो 1 टीस्पून एवढा मी हिंग टाकून घेतला आहे. हा तेलामध्येच टाकला तर लोणच्याला अगदी छान स्वाद येतो आणि अगदी छान त्याचा वाससुद्धा सुटतो आणि लोणचंसुद्धा टिकण्यासाठी छान आपल्याला मदत होते. आता कडकडीत गरम तेलामध्येच मी हिंग टाकून घेतला, परतवून घेतला आणि गॅस बंद करून घेतला. आता हे ते छान थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं साईडला, तोवर आपण लोणच्याची तयारी करून घेऊ. तर इथे मोहरीसुद्धा मस्त अशी थंड झालेली आहे. तर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ना पल्स मोडवरती अर्धा मिनिट मी तर फिरवून घेते. फक्त मोहरीची डाळ झाली तर बस होतं. तुम्हाला मोहरी वापरायची नसेल तर पिवळी मोहरी वापरू शकता किंवा मोहरीची डाळ जी बाजारात मिळते ती वापरलं तरीही चालेल. तर मिक्सरला अगदी पल्स मोडवरती मी या पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे मोहरी. आता मोहरीची डाळ तर तयार झाली रेडीमेड आपली घरच्या घरीच. आणि सर्व लोणचं आपलं घरच्या घरी कमी साहित्यात आणि अगदीच गावरान पद्धतीने बनत आहे. तर इथे गावरान लसूण घेतलेले आहे, साधारण 30-35 पाकळ्या असतील ह्या आणि वजनी म्हणाल तर 50 ग्रॅम एवढी ही लसूण आहे. तर गावरान लसूण घेतले ते मी ह्या खलबत्त्यामध्येच कुटून घेणार आहे. फक्त अशा पद्धतीने कुटून घेणार आहे, जास्त त्याचं बारीक पेस्ट करणार नाही आहे. फक्त 1-2 कट झाली इतक्या पद्धतीने मी हलकीशी कुटून घेतलेली आहे. तर सर्व आपलं मिक्सरला लावायचं किंवा लसूण कुटायचं झालेलं आहे. तर याच्यामध्ये जे आपण वाळलेली वांगं घेतलं होतं ना त्या बाउलमध्ये मोहरी काढून घ्यायची. आपण जी मिक्सरला तयार केली होती मोहरीची डाळ ती टाकून घेतली, लसूण टाकून घेतली जी कुटून घेतली होती ती, आणि याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहे. आता हळदीचा चमचा जो छोटासा येतो ना मसाल्याचा, त्या चमच्याने मी 2 चमचे इतकं मी हळद टाकून घेतलेली आहे. आता मीठ टाकायचं. मीठ टाकलं ना तर अगदी प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. याच्यासाठी मीठ मी इथं 5 टेबलस्पून एवढं टाकून घेतलेलं आहे. 60 ग्रॅम इतकं हे मीठ वापरलेलं आहे मी इथं. तुम्हाला मिठाचं प्रमाण ना कमी किंवा अधिक करू शकता. नंतर ना लोणचं झाल्यानंतर थोडंसं चाकून पाहायचं, मिठाचं प्रमाण जर कमी वाटत असेल तर टाकून घ्यायचं. हे 5 टेबलस्पून पुरेसं झालेलं आहे मीठ. मी नंतर खाऊन बघितले आहेत वांग्याचं लोणचं, अगदी परफेक्ट झालेलं आहे. आणि तिखटसुद्धा मी इथं 5 टेबलस्पून एवढं टाकून घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाण तिखट हे 50 ग्रॅम इतकं टाकून घेतलेलं आहे आणि साठवणीचंच तिखट टाकलेलं आहे. आता तेलसुद्धा अगदी थंड झालेलं आहे. बोट घालून बघायचं, म्हणजे अगदी थंड झालं नंतरच घालायचं. गरम गरम अजिबात घालायचं नाही तेल, नाहीतर लोणचं लगेचच खराब होऊ शकतं. तर थंड झाल्यानंतर तेल घालून घेतलं आणि छान हे मिक्स करून घ्यायचं. हे लोणचं ना खूपच मस्त होतं, टेस्टी लागतं आणि अतिशय
सुंदर लागतं. तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तरीसुद्धा करू शकता. 1 किलो प्रमाणाचं वजन सांगितलं आहे ना, तेवढंच तुम्हाला जर 5 किलो बनवायचं असेल तरी ह्याच्या जितकं मी प्रमाण सांगितलं आहे तसं वाढवून घेऊ शकता तुम्ही, दुप्पट किंवा तिप्पट आकारात. तर इथं लोणचं ठेवण्यासाठी मी ते काचेचीच भरणी वापरलेली आहे, म्हणजे वर्षभर अजिबात खराब होणार नाही. आणि ही भरणी ना धुवून घ्यायची, पुसून घ्यायची आणि 10 ते 15 मिनटं ना उन्हामध्ये कडक वाळवून घ्यायची. थोडासा हिंगाचा वास दिलात तरीसुद्धा चालतं. तर हे सर्व लोणचं मी याच्यामध्ये काढून घेणार आहे. आपण याच्यामध्ये मीठ वापरलं आहे आणि तेल गरम करून थंड करून झाल्यानंतर वापरलं आहे. हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. अजिबात लोणचं खराब होत नाही. कधी बनवलं नसेल ना वांग्याचं लोणचं तर या पद्धतीने नक्कीच बनवून पहा. खूप टेस्टी लागतं आणि घरगुती पद्धतीने तुम्ही हे विकूसुद्धा शकता बनवून. तर अगदी परफेक्ट असं ह्या बरणीमध्ये बसलेलं आहे. आणि नंतर वजन करून पाहिलं तर 1 किलो 60 ग्रॅम इतकं हे वजन भरलं होतं. म्हणजे परफेक्ट 1 किलो असं आपलं वांग्याचं लोणचं तयार होतं. अगदीच मस्त झालेलं आहे लोणचं. तुम्हाला जर ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा बऱ्याचशा रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत, त्यासुद्धा जाऊन चेक करू शकता. आणि आता या आठवड्यातच किंवा या 2 आठवड्यातच मी इथं हिरव्या मिरचीचंसुद्धा लोणच्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तीसुद्धा जाऊन चेक करू शकता. खूप मस्त सांगितलेली आहे आणि छान पद्धतीने बनलेलीसुद्धा आहे आणि तितकीच टेस्टीसुद्धा झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात अशाच एका नवनवीन व्हिडिओसोबत आणि छान छान घरगुती व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.